ए पासून पॉइंट बी पर्यंतचं खरं अंतर आहे. ओके, त्या ऍक्च्युअल डिस्टन्सला किंवा त्या ऍक्च्युअल लेंथला आपण डिस्टन्स म्हणतो. ओके, जी काही वास्तविक लांबी आहे, वास्तविक जे काही रूट आहे त्या लांबीला आपण अंतर असं म्हणतो. ओके, परंतु हे जे काही बाजूला काढलंय ते आपण ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे. ओके, साधं बेसिक एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर शाळेमध्ये आपण सगळ्यांनीच केलंय की जेव्हा पाणी प्यायला जातो आपण क्लास टीचरला विचारून किंवा जे काही वर्गात टीचर असतील त्यांना विचारून जेव्हा पाणी प्यायला जातो तेव्हा सरळ पाण्याच्या त्या नळापर्यंत किंवा त्या टँकपर्यंत जे काही डिस्टन्स आहे ॲक्च्युली ते ट्रॅव्हल करत जातो. येताना पण क्लासमध्ये यायचा कंटाळा असतो किंवा बोर होत असतं, सो आपण काय करतो असंच फिरत 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 मग लॉनमध्ये जा किंवा मग मित्र असेल तर त्याला भेटा, परत एखाद्या झाडाभोवती चक्कर मारून या आणि असं करत 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 मग शेवटी क्लासमध्ये येतो 10-15 मिनिटांनी. ओके, येताना तुम्ही जे फेरफटका मारलेला आहे ते तुमच्या त्या पाण्याच्या टँक पासून ते क्लासरूम पर्यंतचं ऍक्च्युअल डिस्टन्स किंवा खरं अंतर होतं का? अर्थातच नाही. ते तुम्ही ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे. ओके, तर त्या अशा प्रकारच्या लेंथला जे तुम्ही ट्रॅव्हल केली त्या लेंथला आपण डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. ओके, म्हणजे एखादा व्यक्ती पॉइंट ए पासून निघालाय तो असा फिरत 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 इथपर्यंत आलाय. ओके, तर ह्या अंतराला डिस्टन्स म्हणाल का? म्हणणार नाही. ते त्या व्यक्तीने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे. ओके, तुम्हाला इथून सरळ चैतन्यनगर पर्यंत किंवा इथून तुमच्या घरापासून 20 मीटर अंतरावर जायचंय, तुम्ही असं सरळ स्ट्रेट लाईन मध्ये जे ऍक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल करत गेला का मग वळण घेत किंवा कसं गेला? ओके, जर तुम्ही स्ट्रेट लाईन गेला असाल जे वास्तविक अंतर आहे त्या अंतराने गेला असाल तर त्याला ऍक्च्युअल डिस्टन्स असं म्हणतात, त्याला अंतर असं म्हणतात. आणि तुम्ही गिरट्या घेत घेत गेलात तर त्याला विस्थापन असं म्हणतात. ओके, त्याचं एक्झाम्पल सांगण्यासाठी टेक्स्टबुक मध्ये त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन देण्यासाठी टेक्स्टबुक मध्ये एक एक्झाम्पल दिलेले आहे. सो दॅट एक्झाम्पल इज सपोज हे स्वराली अँड प्रशांतचं घर आहे. प्रशांत हाऊस. ओके, ह्या दोघांच्या घरापासून शाळेचं अंतर, या दोघांच्या घरापासून शाळा ही 1300 मीटर एवढ्या अंतरावर आहे. ओके, ही स्कूल. त्याच्यानंतर स्वराली आणि प्रशांतच्या घरापासून स्वरालीची मैत्रीण आहे संगीता, तिचं घर इथं आहे. ओके, सपोज दिस इज अ हाऊस ऑफ संगीता. समजा गृहीत धरा की स्वरालीच्या घरापासून संगीताच्या घराचं अंतर हे 500 मीटर आहे. स्वराली आणि प्रशांतच्या घरापासून शाळेचं एकूण अंतर हे 1300 मीटर आहे. ओके, आणि संगीताच्या घरापासून शाळेपर्यंतचं टोटल डिस्टन्स हे 1200 मीटर. ओके, मग शाळेत जाण्यासाठी प्रशांत काय करतो, घरापासून
घरापासून शाळेपर्यंत. ओके. परंतु स्वराली जी आहे, स्वराली घरातून निघाली, तिच्या मैत्रिणीकडे गेली, म्हणजेच संगीताच्या घरी गेली. ओके. संगीताच्या घरी जाऊन संगीता आणि स्वराली दोघी मिळून शाळेत गेल्या. म्हणजेच स्वरालीने डिस्टन्स किती ट्रॅव्हल केला होता, हे आधीचं 500 मीटर आणि संगीताच्या घरापासून ती पुढे 1200 मीटर एवढं अंतर चालली. ओके. ऍक्च्युअल डिस्टन्स किती होतं, जर ती सरळ घरापासून गेली असती तर 1300 मीटर जावं लागलं असतं. मग प्रशांतनी जे ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला तुम्ही ऍक्च्युअल डिस्टन्स म्हणाल, वास्तविक अंतर एवढं म्हणाल. ओके. वेअरएज स्वरालीने जे ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे ते अशी वळणं घेत किंवा आधी मैत्रिणीच्या घरी मग तिथून शाळेत असं करत गेली. म्हणजे ते वास्तविक अंतर झालं का तिच्या स्टार्टिंग पॉइंट पासून एंड पॉइंट पर्यंत किंवा तिच्या जे डेस्टिनेशन आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ती एकाच रूटनी किंवा जे वास्तविक अंतर आहे त्या अंतराने गेली का नाही गेली. म्हणून तिने जे ट्रॅव्हल केलेली लेंथ आहे त्या लेंथला किंवा त्या रूटला आपण डिस्प्लेसमेंट म्हणू. ओके. डिस्टन्स इज ऍक्च्युअल लेंथ ट्रॅव्हल बाय एन ऑब्जेक्ट. ओके. डिस्टन्स इज द लेंथ ऑफ एन ऍक्च्युअल पाथ traveled by an object in a motion going from one point to another point. Okay. Distance म्हणजे काय, वस्तू गतीमध्ये असताना तिने वास्तविक पार पाडलेलं किंवा वास्तविक पार केलेली लांबी किंवा वास्तविक चाललेली लांबी ह्याला आपण अंतर असं म्हणतो. whereas डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, विस्थापन म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट इज the minimum distance between the starting point and ending point. Displacement म्हणजे कमीत कमी अंतर एका स्टार्टिंग पॉइंट पासून ते एंडिंग पॉइंट पर्यंत, म्हणजे पॉइंट ए पासून बी पर्यंत. स्वराली तिच्या घरापासून संगीताच्या घरापर्यंत गेली, म्हणजे आधी 500 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, तिथून मग स्कूल पर्यंत तिने 1200 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. म्हणजेच टोटल डिस्टन्स ओके. आणि प्रशांत सरळ घरातून निघाला आणि स्कूलकडे गेला, म्हणजेच ऍक्च्युअल डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलं. ओके. डिस्प्लेसमेंट इज अ डिस्टन्स और डिस्प्लेसमेंट इज अ मिनिमम डिस्टन्स फ्रॉम द स्टार्टिंग पॉइंट टू द एंडिंग पॉइंट. कमीत कमी अंतर एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंतचं त्याला आपण डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. ओके. आता हे एक्झाम्पल समजू शकता, ह्याच्यावरून सांगू शकता तुम्ही की डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. परंतु पुढे जेव्हा जाल तेव्हा अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटशी कन्सर्न, which is see what the example says. Swarali walks round the edge of a circular field having radius of 100 meter. म्हणजेच काय, हा सर्कल आहे, ह्या सर्कलची रेडियस 100 मीटर एवढी आहे. ओके. या वर्तुळाची त्रिज्या ही 100 मीटर एवढी आहे. स्वराली काय करते, रोज सकाळी या पॉइंट पासून निघते, पॉइंट ए पासून निघते आणि या सर्क्युलर पाथ मध्ये एक कंप्लीट राउंड वॉक करून परत पॉइंट ए लाच येते. ओके. कळलं का? रोज सकाळी स्वराली पॉइंट ए पासून निघते, एक सर्क्युलर पाथ रूट
म्हणजेच डिस्प्लेसमेंट झालं नाही. डिस्प्लेसमेंट काय सांगतं? एका पॉइंट पासून निघणं दुसऱ्या पॉइंट पर्यंत जाऊन पोहोचणं. आणि या दोघांमध्ये ट्रॅव्हल केलेलं मिनिमम डिस्टन्स याला डिस्प्लेसमेंट म्हणतात. ओके, पॉइंट फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. इथे वन पॉइंट आहे, अनदर पॉइंट आहे का? हाच येऊन आहे. म्हणजे एक सर्कल कंप्लीट केल्यानंतर स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट सेमच आहे, म्हणून तिथं डिस्प्लेसमेंट झालं, विस्थापन झालं असं आपण म्हणत नाही. परंतु डिस्प्लेसमेंट जरी झालं नसेल तरी तिने डिस्टन्स ट्रॅव्हल केलं नाही असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजे ती काही अंतरच ट्रॅव्हल केलं नाही किंवा तिने कसलं अंतरच कापलं नाही असं आपण म्हणू शकत नाही. सो इन दिस केस, if although the displacement of an object from point A, from the point initial point up to the final point is or may be zero, displacement may be zero or can be zero, whereas distance may not be or distance cannot be zero. Okay, displacement zero असू शकतं परंतु distance zero असू शकत नाही. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, पुढचं एक्झाम्पल. सपोज हा पॉइंट P आणि हा पॉइंट Q असा गृहीत धरू आपण. आणि एक व्हेइकल आहे, फोर व्हीलर असो टू व्हीलर असो, ते गृहीत धरा. हे गाडी आहे असं गृहीत धरा. ओके, आणि ही जी व्हेइकल आहे ती पॉइंट P पासून निघाली आणि Q पर्यंत जाऊन पोहोचली. ओके, पॉइंट P पासून निघाली आणि Q पर्यंत जाऊन पोहोचली. पॉइंट Q ला जेव्हा ती जाऊन पोहोचली तिथून मग ती परत निघाली आणि स्टार्टिंग पॉइंटला म्हणजे इनिशियल पॉइंटला येऊन थांबली. म्हणजेच P पासून Q पर्यंत पोहोचली, Q पासून पुन्हा निघाली आणि P कडे आली. P to Q, Q to P. ओके, म्हणजे स्टार्टिंग पॉइंट टू एंड पॉइंट और एंड पॉइंट टू अगेन स्टार्टिंग पॉइंट और अगेन बॅक टू द पोझिशन. अशा वेळेला सुद्धा वस्तूंनी ट्रॅव्हल केलेलं अंतर किंवा वस्तूंनी, आता एवढं अंतर समजा गृहीत धरा 360 मीटर आहे. ओके, वस्तूंनी म्हणजे या व्हेइकलनी P पासून Q पर्यंत ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स हे 360 मीटर आहे. ओके, 360 मीटर अंतर या वस्तूंनी ट्रॅव्हल केलं स्टार्टिंग पॉइंटला. परत ती वस्तू Q पासून निघाली आणि P कडे आली. म्हणजे तिने अगेन किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं? 360 मीटर. डिस्टन्स ट्रॅव्हल केलं म्हणजे अंतर पार केलं, परंतु तिचं विस्थापन झालं का? विस्थापन झालं नाही, डिस्प्लेसमेंट झालं नाही. का? कारण जर वस्तू इथून निघाली असती आणि Q कडेच जाऊन थांबली असती, म्हणजे एका पॉइंट पासून निघणं दुसऱ्यावरती जाऊन थांबणं, तर ह्या कंडिशनला आपण डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. परंतु P पासून निघणं Q पर्यंत थांबणं, परत Q टू द ओरिजिनल पोझिशन और द इनिशियल स्टेट, याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणू शकत नाही. ओके, म्हणून या वस्तूंनी डिस्टन्स ट्रॅव्हल केलं परंतु वस्तूंचं डिस्प्लेसमेंट झालं नाही. ओके, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला फरक कळाला असेल. दोन्हीच्या डेफिनेशन आय होप तुम्हाला कळाले असतील. त्याच्यानंतर जसं मी आता सांगितलं, डिस्प्लेसमेंट मे बी झिरो. डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन हे शून्य असू शकतं, परंतु अंतर हे कधीच शून्य असू शकत नाही.
ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो आहे, जो आपण शिकणार आहोत, दॅट इज स्पीड अँड वेलॉसिटी. ओके. त्याच्यानंतर जो नेक्स्ट पॉइंट आहे, दॅट इज स्पीड स्पीड अँड वेलोसिटी. ओके. स्पीड, आता गती. गती म्हणजे काय? गती म्हणजे स्पीड, स्पीड म्हणजे गती. ओके. तर स्पीड म्हणजे काय? द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन अ पर्टिक्युलर डिरेक्शन इन युनिट टाइम इज नोन ॲज स्पीड. म्हणजेच काय? वस्तूंनी विशिष्ट दिशेने विशिष्ट किंवा ठराविक कापलेलं अंतर, याला आपण त्या वस्तूची स्पीड, त्या वस्तूची गती असं म्हणतो. दररोज आपण ह्या टर्म्स वापरतो, परंतु याला डिफाईन करायचं म्हटलं तर जमत नाही. तर स्पीड म्हणजे काय? वेग म्हणजे काय? आपण म्हणतो की मी काय म्हणतात, सपोज और नांदेड टू औरंगाबाद डिस्टन्स जर ट्रॅव्हल केलं असेल तुम्ही, 4 व्हीलर असेल किंवा 2 व्हीलरने असेल, तर मी 120च्या स्पीडनी किंवा मी 60च्या स्पीडनी नांदेड ते औरंगाबाद अंतर पार केलं, किंवा नांदेड वरून औरंगाबाद पर्यंत पोहोचण्यासाठी मी 120च्या स्पीडनी किंवा 80च्या स्पीडनी गेलो असं आपण म्हणतो. ओके. परंतु मी 80च्या स्पीडनी गेलो, 80च्या स्पीडनी गेलो, पण कुठे गेलो, कुठून निघालो माहिती नाही. ओके. मग ह्याला आपण स्पीड असं प्रॉपर म्हणू शकत नाही. जिथं डिरेक्शन असते, म्हणजे जिथं दिशा असते, नांदेड पासून औरंगाबाद पर्यंत, म्हणजे पर्टिक्युलर डिरेक्शन झाली. ओके. पॉइंट्स माहिती आहेत, ओरिजिन आणि डेस्टिनेशन. किंवा मी काय म्हणू आपण त्याला, नांदेड टू आनंदनगर टू चैतन्यनगर किंवा चैतन्यनगर टू आनंदनगर डिस्टन्स हे 40च्या स्पीडने ट्रॅव्हल केलं असं आपण म्हणू शकतो. ओके. किंवा माझं घर पूर्वेस मीटर अंतरावर आहे. पूर्वेस, आता ही काय झाली? डिरेक्शन झाली, दिशा झाली. ओके. माझं घर 500 मीटर अंतरावर आहे, पण कुठून आहे, कुठून आहे, कसं आहे हे नाही सांगितलं, किंवा डिरेक्शन नाही आता त्याला, म्हणजेच कोणत्या दिशेला आहे, पूर्वेकडे गेल्यावर 500 मीटर आहे का, पश्चिमेकडे आहे का, उत्तरेकडे आहे का, दक्षिणेकडे, हे माहिती नाही. म्हणजेच इथे डिरेक्शन, स्पीड डिफाईन करताना दिशा ही महत्त्वाची असते. ओके. त्याचबरोबर टाइम इज ऑल्सो नेसेसरी. मी 500 मीटर अंतर हे 30 सेकंदामध्ये किंवा 1 मिनिटामध्ये पार करू शकतो. म्हणजेच काय? 1 मिनिटामध्ये, म्हणजे युनिट टाइम, एका विशिष्ट वेळेमध्ये, विशिष्ट ठराविक वेळेमध्ये विशिष्ट कापलं गेलेलं किंवा पार केलं गेलेलं अंतर, याला आपण गती असं म्हणतो. तर मग स्पीड कशी डिफाईन कराल? Speed can be defined as the distance traveled in a particular direction in a particular direction by an object
टाइम इज नोन स्पीड ऑफ एन ऑब्जेक्ट. यालाच आपण त्या वस्तूची गती असं म्हणतो. ओके. The distance traveled in a particular direction म्हणजेच एखाद्या विशिष्ट किंवा ठराविक दिशेने कापलं गेलेलं अंतर एखाद्या वस्तूने दिलेल्या वेळेमध्ये किंवा ठराविक वेळेमध्ये एखाद्या वस्तूने कापलेलं विशिष्ट दिशेने कापलं गेलेलं अंतर किंवा पार केलेलं अंतर याला आपण स्पीड असं म्हणतो. ओके. मग आता स्पीडचा फॉर्म्युला साधा आणि सरळ आणि सोपा. स्पीड काय सांगतो फॉर्म्युला? द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन अ पर्टिक्युलर डिरेक्शन म्हणजेच काय ट्रॅव्हल केलंय? डिस्टन्स पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंतचं पूर्ण अंतर म्हणजेच टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एन ऑब्जेक्ट. आयदर तुम्ही टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड असं लिहा किंवा नुसतं डिस्टन्स लिहा. ओके. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन कसं बाय एन ऑब्जेक्ट इन अ युनिट टाइम ठराविक वेळेमध्ये विशिष्ट वेळेमध्ये. ओके. म्हणजेच टाइम रिक्वायर्ड बाय टाइम रिक्वायर्ड टू रीच द पॉइंट बाय एन ऑब्जेक्ट म्हणजेच वस्तूला त्या विशिष्ट ठिकाणी जाण्यासाठी लागलेला एकूण वेळ. ओके. गती बरोबर एकूण पार केलेलं अंतर, वस्तूने एकूण पार केलेलं अंतर आणि त्यासाठी लागलेला वेळ किंवा स्पीड बरोबर डिस्टन्स डिवाइडेड बाय और डिस्टन्स अपॉन टाइम असं सुद्धा लिहू शकतो. कळालं? हे झालं स्पीड बद्दल. आता वेलोसिटी. ओके. वेलोसिटी कशी डिफाइन करायची? मग वेलोसिटी म्हणजे काय? आता आपण इथे काय म्हणलं? टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड वस्तूने एकूण पार केलेलं अंतर. वेलोसिटी जेव्हा बघतो तेव्हा डिस्टन्सच्या ऐवजी डिस्प्लेसमेंट गृहीत धरलं जातं. म्हणजेच काय? आणि हा टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला जी स्पीडची डेफिनेशन दिलेली आहे तिथं स्पीड म्हणजे युनिट टाइम इज कॉल्ड स्पीड असं करेक्शन करून घ्या. स्पीड अँड वेलोसिटी टेक्निकमध्ये जो मुद्दा दिलेला आहे, जो पॉइंट दिलेला आहे त्याच्यामध्ये डेफिनेशन लिहिलेली आहे. तिथं पहिल्या फर्स्ट और सेकंड लाइन मध्ये डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन अ पर्टिक्युलर डिरेक्शन बाय एन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम इज कॉल्ड वेलोसिटी असं दिलंय पुस्तकामध्ये. ते वेलोसिटी करेक्शन आहे. तिथं करेक्शन करून घ्या. वेलोसिटी डिस्प्लेस करा स्पीडने. ते वेलोसिटी कॅन्सल करा आणि तिथं स्पीड असं लिहा. ओके. ते करेक्शन आहे. सो स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम माहिती आहे. त्याच्यानंतर वेलोसिटी काय आहे आणि वेलोसिटीचं